रिक्षावाला. कोकणातले पेशंट आपल्या डॉक्टरच्या खालोखाल आपल्या नेहमीच्या रिक्षावाल्याला मानतात. रात्री अपरात्री कधीही आपल्या डॉक्टरकडे जाण्यासाठी वाडीतला रिक्षावाला ठरलेला असतो. कधीही गरजेला धावून येणारा हा रिक्षावाला हे कोकणातल्या प्रॅक्टिसमधलं एक फार छान प्रकरण आहे. म्हाताऱ्या कोताऱ्यांना, ज्यांना बसची दगदग जमत नाही, चढ उतार झेपत नाही, ज्यांची मुलंबाळ मुंबईला, त्यांना रिक्षावाला हाच आधार असतो. इथला रिक्षावाला केवळ ने-आण करणारा नसतो. डॉक्टरकडे नंबर लावणे, औषधं विकत आणणे, आधीचे रिपोर्ट्स, औषधं येताना आठवणीने पेशंटला घ्यायला लावणे, पेशंटची तक्रार नीट समजून घेणे आणि ती डॉक्टरकडे व्यवस्थित कन्व्हे करणे, डॉक्टर भडाकलाच तर त्याला शांत करणे, पैशाची व्यवस्था करणे, मुंबईच्या झिलाक नातेवाईकांका फोन लावून हेल्थ रिपोर्ट देणे, घडामोडीची कल्पना देणे, पेशंट तालुक्याच्या ठिकाणी हलवणे, तपासण्याचे रिपोर्ट्स लॅबोरेटरीतून आणणे, पेशंटला खाऊ पिऊ घालणे, आधार देणे, काउन्सिलिंग करणे, अशी शेकडो कामं हा नारायण करत असतो. एकदा पेशंटला रिक्षात घातला की मग आमचा कोकणी रिक्षावाला मागे पुढे बघत नाही. ती सगळी जबाबदारी तो 3 चाकांवरती आणि 2 खांद्यांवरती घेतो आणि हनुमंतासारखा वातात मजा होतो. त्यामुळे या रामदूताला प्रत्येक कोकणी पेशंट शरणम प्रपद्य असतो. विशेषतः म्हातारे कोतारे, अपंग, निराधार यांना तर पोटच्या पोरापेक्षा आणि जवळच्या नातेवाईकांपेक्षा हा रिक्षावाला उपयोगी पडत असतो. एखाद्या दुर्गम वाडीत जर एखाद्या तरुणाला रिक्षा घ्यायची असेल तर वाडीतले सगळे गरजू स्वतःहून आर्थिक मदत करतात. रात्री अपरात्री वाडीत 1-2 रिक्षा असल्या तर म्हातारे कोतारे सुखाने बिनघोर झोपतात. डॉक्टरपर्यंत पोहोचवणारा कोणीतरी वाडीत आहे या कल्पनेनेच वाडीमध्ये आरोग्य वाढते. पूर्वीचे दिवस कोकणी माणसाला आठवले तरी अंगावर त्याच्या काटा असतो. फोन नव्हते, गाड्या नव्हत्या, रस्ते नव्हते, वीज नव्हती. 15-20 घरांची दुर्गम वाडी. रात्री अपरात्री काही त्रास सुरू झाला तर त्यावेळी देव आठवायचा. आता गेल्या 20 वर्षात फोन आले, रिक्षा आल्या, रस्ते झाले, पण कोकणी माणसाच्या रक्तात रात्री अपरात्रीच्या आजारपणाची भीती फार खोलवर मुरली आहे. रात्री काय होता नाही असं म्हणून संध्याकाळी येणारे खूप पेशंट मी बघितलेले आहेत. त्यामुळे वाडीत ज्यांच्याकडे रिक्षा असते त्याचा फोन नंबर फार काळजीनं सांभाळला जातो. घराच्या तुळईवरती तो नंबर खडून ठळक असा लिहिलेला असतो. मुंबईचा झील, चेडू या रिक्षावाल्यांच्या सतत संपर्कामध्ये असतात. गावाकडच्या आपल्या म्हातारीला हा रिक्षावालाच उपयोगी पडणार हे त्या मुंबईकरांना चांगलंच माहिती असतं. त्यामुळे रिक्षावाल्यांकडून अधूनमधून एक काळजी करणारे बातमी घेत असतात. काही वेळा तर मुलांना घोर नको म्हणून म्हातारी बळेच बरा म्हणून सांगतात, पण रिक्षावाला मात्र फॅक्च्युअल माहिती देतो. त्यामुळे मुंबईहून येताना चाकरमानी आपल्या खास रिक्षावाल्यासाठी खास हातभेट पण आणतात. त्यांचा हिशोबही वर्षाला ठरलेला असतो. जेव्हा केव्हा मुंबईवाले येतात तेव्हा रिक्षावाल्यांचे हिशोब भागवले जातात. माणुसकी गावागावात जिवंत ठेवण्याचं काम या कोकणी रिक्षावाल्यांनी फार मनोभावे केलंय. पेशंटला त्रास सुरू झाला की शेजारी पाजारी जमतात, परिस्थितीचा अंदाज घेतात, थोडेफार घरगुती उपाय होतात आणि डॉक्टरकडे न्यावंच लागेल याची खात्री पटल्यावरती ठरलेल्या रिक्षावाल्याला फोन लावला जातो. आमचा रिक्षावाला मग लढाईला सज्ज होतो. ताटावर असेल तर पाटावरून आणि अंथरुणात असेल तर खाटेवरून तो आहे तसा उठतो आणि तयार होतो. त्याला तो नेहमीचा पेशंट, त्याचं आजारपण, त्याचा नेहमीचा डॉक्टर सगळं माहिती असतं. तो तिथूनच डॉक्टरला फोन लावतो. तो जागेवरती आहे की नाही याची खात्री करतो. पेशंट येतोय, तयारीत राहा हे डॉक्टरला बजावतो आणि रिक्षाला स्टार्टर मारतो. पेशंटच्या घरी जवळपास सगळी वाडी जमा झालेली असते. एकदा का रिक्षावाला पोचला की निम्म्यांचा जीव भांड्यात पडतो. आता त्यांची जबाबदारी संपते आणि रिक्षावाल्याची सुरू होते. रिक्षावाला पेशंटच्या परिस्थितीचा अंदाज घेतो. पूर्वीचे कागदपत्र, औषधे यांची पिशवी ताब्यात घेतो आणि रिक्षात बसून येणाऱ्या लोकांची निवड करतो. एका रिक्षात किती माणसं बसणार हे परिस्थितीवरती अवलंबून असतं. मागच्या बाजूला पेशंट आडवा असेल तर 2 बस आणि जर 4 आणि पुढे 2 अशी वरात निघते. मग प्रवास सुरू होतो. तत्सम आजार, त्याचं प्रोग्नॉसिस, वाढीचा इतिहास यावरती रिक्षाच्या प्रवासात परिसंवाद सुरू होतो. मधून पेशंटला इलाज झाला, 5 मिनिटं कळ काढ असा आधार देणं सुरू असतं. याच काळात आमचा कोकणी रिक्षावाला आजाराचं हिस्ट्री टेकिंग पण करतो. गोळ्या नियमित घेतल्यात का, आज सकाळी प्रेशरची गोळी खाल्ली आहे का, डोस बरोबर घेतले होते का, सुरुवात कशी झाली, कोणत्या गोळ्या त्याला त्रासदायक वाटतात, काय होतंय हे सगळं तो कौशल्यानं काढून घेऊन डॉक्टरचं काम सोपं करून ठेवतो. डॉक्टरच्या आवारात शिरताना रिक्षावाला हॉर्न ॲम्ब्युलन्सच्या धर्तीवरती वाजवतो. अगोदरच फोन आलेला असल्याने मीही तयारीतच असतो. पेशंटला उचलून किंवा धरून आतमध्ये घेतलं जातं आणि पेशंटला एकदा टेबलावर सुखरूप झोपवला की रिक्षावाल्याच्या ड्युटीचा एक मोठा भाग संपतो आणि आता माझा रोल सुरू होतो. बरोबर आलेली माणसा गडबडीनं वेगवेगळं बोलतात. पेशंटला असलेल्यांपैकी कोणते लक्षण महत्त्वाचे आणि त्याचे कारण काय आणि काय केले पाहिजे याविषयी मतमतांतरे असतात. कोणीतरी म्हणतो या वाताचा असा, त्याका वाताचा इंजेक्शन द्यावा. कोणी म्हणता इरागत साप होई, त्याचा काय ते बघा. अशा वेळी रिक्षावाला सगळ्यांका शांत करतो, औषधाचा डबा उघडून माझ्यासमोर ठेवतो आणि मुद्देसूदपणे परिस्थिती सांगतो.
त्यानंतर पेशंटचा उपचार पूर्ण होतो, रात्री 3-3:30पर्यंत बसून राहतो आणि मगच पेशंटला पुन्हा रिक्षात भरतो. आमच्याकडे ॲडमिट करणं ही भानगड फार लोकांना नको असते. त्यामुळे रात्री 3 जरी वाजले तरी परत घरी जाण्यासाठी सगळेच आमचे पेशंट उत्साही असतात. अशावेळी बिल देणं, मुलांना फोन लावून माझ्याशी बोलायला लावणं, ही सगळी कामं त्याची. मला सुद्धा रिक्षावाल्याचा फार आधार असतो, कारण तो एक फार मोठा साक्षीदार असतो. पेशंटची परिस्थिती काय होती आणि काय उपचार झाले याचे यथार्थ वर्णन मुंबईकरांपर्यंत पोहोचवणारा, गावाल्यांपर्यंत पोहोचवणारा साक्षीदार, आणि असा साक्षीदार ज्याच्यावर गावाचा आणि मुंबईकरांचाही विश्वास असतो. डॉक्टरकडे जाऊन जाऊन आणि वेगवेगळे आजार पाहून पाहून कोकणी रिक्षावाला निम्मा डॉक्टर असतो. त्यामुळे कोणत्या परिस्थितीत कुठे जायला हवे याचा निर्णयही तोच घेतो. पेशंटची परिस्थिती गंभीर असेल तर जरा चांगली सोय असणाऱ्या डॉक्टरकडे जायला हवे, याचा एक्सरे काढावा लागेल, याचा ECG करावा लागेल, याचं रक्त तपासावं लागेल, याचा परफेक्ट अंदाज आमच्या रिक्षावाल्याला असतो. त्यामुळे पेशंट रिक्षात बसवला की त्याने डॉक्टर जाहीर केला तरी रिक्षावाला त्याचं काउन्सिलिंग करतो आणि कोणत्या डॉक्टरकडे जायला हवं त्याची दिशा तो देतो. आणि खरोखर त्यात कोणताही स्वार्थ नसतो. त्या परिस्थितीत जे जे केले पाहिजे तेच तो करत असतो. कोकणात पेशंटने ठरवलेली दिशा बदलण्याचं सामर्थ्य फक्त रिक्षावाल्यात आहे. त्याला डॉक्टर, तिथल्या सोयी, डॉक्टरची कपॅसिटी यांचा परफेक्ट अंदाज असतो. त्यामुळे कधीतरी डॉक्टर ते दिवस सरवणकर लय सिक झालो होतो, हे तरळ्यात काय होईल असं वाटतं ना, त्यामुळे डायरेक्ट कणकवली गाठले आणि खेडेकरांकडे ॲडमिट केलंय असं मला तो तोंडावर ऐकू शकतो. तुमच्याकडून झाला नसता असे स्पष्ट ऐकवणारा फक्त रिक्षावाला असतो. काही वेळेला पेशंट भयानक अडाणी असतो. औषधं खाण्यात प्रचंड लफडी केलेली असतात. स्वतःचे शोध लावून औषधांच्या प्रमाणात फरक केलेला असतो. अशावेळी संतापाने निळा जांभळा होतो. अशावेळी शांत करणारा रिक्षावालाच असतो. पेशंटला गप करून तो मला म्हणतो, भाऊनो, या पेशंटचा असा अडाणी तो, तुम्ही नका भडकू, काय त्या तपास आणि पुन्हा नीट लिहून द्यावा. आता मी स्वतः लक्ष घालते आणि ते काय नीट औषधं घेऊ लावते. माझ्या समाधानाचे तो पेशंटला पण 4 वाक्य ऐकवतो आणि त्याची खरडपट्टी काढतो आणि मग वातावरण सुरळीत करतो. तू गप राव, भाऊन का समजत नाही हा, तू कशा मध्ये नकोची औषधं खातं. कधी कधी भडकून मी पेशंटला दुसरीकडे जा म्हणून सांगतो. त्यावेळी रिक्षावालाच मध्यस्थी करतो आणि म्हणतो, भाऊनो, ह्या टायमागे का माफ करा, आता दुसरीकडे नको, तुम्हीच काय त्या बघा, तुमचीच पेशंट असा. आणि पेशंटला दम देतो, भाऊ आता ज्या काय सांगतील तसं नीट ऐक आणि तशी वाजदा बरोबर घे, नाही तर मी तुका परत आणूच नाही. ज्यांना वाचताच येत नाही त्यांना हा रिक्षावाला सांगतो, ही बेगडातली गोळी सकाळी अनुषापोटी घेऊच्या, ती वेगळी ठेव, बाकी वाजदा 2 टायमाक जेवणानंतर घेऊची असं, ती तुझी पहिली लाल गोळी तशीच टायमाक चालू ठेव. औषधाची चिठ्ठी लिहून दिली की रात्री अपरात्री मेडिकल स्टोअर बंद असतं. मग रिक्षावाला रिक्वेस्ट करतो, भाऊनं तुमच्या जरा मेडिकलवाल्याक फोन करा, दुकान उघड लावा, वजदा आणते. स्वतः बिचारा स्टोअरमध्ये जातो, औषधं समजून घेतो, मला आणून दाखवतो आणि मग पेशंटला समजावून सांगतो. काही पेशंट गंभीर अवस्थेत असतात, त्यांना पुढे कणकवली न्यायला सांगितले की पेशंट नेण्यासारखा असेल तर रिक्षावालाच पुढचा प्रवास करतो. रात्री 2-3 वाजता पाऊस, थंडी, उकाडा, जागरण न बघता तो 25 किलोमीटर रिक्षा हाणतो आणि पेशंटला कणकवलीत पोहोचवतो. पण कणकवली म्हणलं की त्याच्या, माझ्या आणि पेशंटच्या तिघांच्याही पोटात गोळा येतो, कारण तिथे रोख व्यवहार असतो, तिथे रोख पैसा हवा, जास्त हवा आणि लगेच हवा. त्यामुळे कणकवलीचं नाव काढलं की 1 मिनिट सन्नाटा पसरतो. पेशंट म्हणतो किंवा बरोबरचे नातेवाईक विनंती करतात, भाऊनं पुढे किती पाठवतास, हेच काय ते बघा, तुमच्यावर काय दोष नाही, तुम्ही तुमचेच काय ते प्रयत्न करा, नशिबात होणं जाणं काय कोणाच्या हातात नाही, पण पुढे पाठवू नको, हय टेस्टमेंट करा. मुंबईवाले याचे इथे हय नाही असत, झील मुंबईत ते का फोन करूचा लागत, ते का न्यायचं की नाही बघूचा लागत. मी विचारात पडतो, द्यावी काय ट्रायल. नातेवाईक चर्चेसाठी म्हणून बाहेर जातात आणि रिक्षावाला म्हणतो, भाऊनं तुमका काय वाटतं नक्की. मी सांगतो, हृदयाचे ठोके अनियमित आणि फास्ट चालतात, BP जरा कमी झालं. तो म्हणतो, तुम्ही सकाळपर्यंत काय बघलास तर याचं झील सगळे मुंबईत असं, ते येतो, तुम्ही जरा बघा, तुमच्यावर काय दोष येऊचा नाही, मी झिलाशी बोलायला देतो. मुंबईवाला झील म्हणतो, डॉक्टर तुम्ही तिथेच मॅनेज नाही का करणार, मी उद्या आलो असतो, मग पुढचा निर्णय केला असता. मी रिक्षावाल्याशी बोलतो म्हणून सांगतो आणि फोन ठेवतो. रिक्षावाला म्हणतो, भाऊनं तसा पेशंट बरा दिसतात, हे कणकवलीत तरी काय, तर तुम्ही तुमचीच ट्रीटमेंट काय ती करा. मी डळमळीत होतो आणि केवळ रिक्षावाल्याच्या कन्व्हिन्सिंग पॉवरनं पेशंट तरळ्यातच थांबतो. कणकवलीची फेरी वाजते, सगळे सुस्कार सोडतात, पण मी रिक्षावाल्याला सांगतो, ॲडमिट करते, पण तू हयच रिक्षा घेऊन माका हवास, जर काय कमी जास्त झालं तर पुढे नेऊचाच लागत. रिक्षावाला तयार होतो आणि बऱ्याच वेळा त्याचा अंदाज खरा ठरतो. पेशंटला थोड्याच वेळात सायनस रिदम येतो, ठोके नियमित दिसू लागतात आणि रिक्षावाला विजयी मुद्रेनं माझ्याकडे बघतो. नातेवाईक लटक्या रागानं म्हणतात, तुम्ही आमका डुबूचं काढलेला बाबू होतो म्हणून बारा, नाहीतर कणकवली गाठूची लागली असती. आमचा कोकणातला रिक्षावाला हा माणुसकीचा मूर्तिमंत नमुना आहे. तो उधारी ठेवतो, मुंबईवाला येईपर्यंत औषधांका तपासण्यांका खिशातले पैसे घालतो आणि पेशंटला धीर देण्याचं पण काम करतो. मुंबईवाला पोचला की रिक्षावाल्याचा आकडा विदाऊट तक्रार भागवून टाकतो. सगळं विश्वासाचं काम. काही खानदानी रिक्षावाल्यांचा हिशोब तर गणपती ते गणपती किंवा मे महिना ते मे महिना असाही भागवला जातो. तोवर हा बिचारा या म्हाताऱ्या कोतऱ्यांना डॉक्टरची वारी घडवत असतो, औषधं आणून देत असतो आणि मुलासारखी त्यांची काळजी घेत असतो.
कोकणात रात्री अपरात्री दोनच जातींना सुखाची झोप नाही, एक डॉक्टर आणि दुसरा रिक्षावाला. डॉक्टरच्या दरवाजाची बेल आणि रिक्षावाल्याचा फोन कधी वाजेल त्याची काही गॅरंटी नाही. आमच्याकडे एक अल्ताफबाई नावाचा चांगला सुशिक्षित आणि मॅनर्स असणारा रिक्षावाला आहे. पेशंट बघून बघून त्याची नजर एवढी तयार झाली आहे की हार्टचा पेशंट कुठला, पित्ताचा कुठला आणि सायकिक कुठला याच्यावरती त्याचं मत अंतिम समजावं इतका तो अनुभवी आणि मेडिकल फील्डमध्ये तरबेज आहे. अल्ताफबाई पेशंट घेऊन रात्री अपरात्री कधीही आला की मी नाराज नसतो, कारण अनुभवी अल्ताफबाई 15-20 किलोमीटरवरून पेशंट घेऊन कधी आला तरी फ्रेश आणि मदत करायला उत्सुक असतो. एखादा पेशंट माझ्याकडून होणार नाही म्हणल्यावर तो शांतपणे पुढच्या तयारीला लागतो. डॉक्टर बरोबर कसं वागावं याचा अल्ताफबाई आदर्श नमुना आहे. तो माझ्यापेक्षा शुद्ध मराठी बोलतो आणि ईदला त्यांच्या सणासुदीला मिठाई मटण आठवणीनं आणतो. काही रिक्षावाल्यांशी माझे असे घट्ट ऋणानुबंध झालेत. एकच नाव का म्हणून घ्यावं? किती रिक्षावाल्यांनी आजवरती इतकं प्रेम आणि सन्मान दिलाय की माझी प्रॅक्टिस त्यांच्याशिवाय अपुरी आहे. काही कुटुंबांचा म्हाताऱ्या कोत्र्यांचा एकच एक रिक्षावाला ठरलेला असतो. ते जसे डॉक्टर बदलत नाहीत तसा रिक्षावालाही बदलत नाही. मोहिते नावाचा आमचा एक रिक्षावाला असाच परब आजोबांना माझ्याकडे वर्षानुवर्ष आणायचा. त्या परब आजोबा आजींचा आणि त्याचा ऋणानुबंध बघण्यासारखा होता. त्यांच्या औषधांची प्रकृतीची त्याला खडानकडा माहिती असायची. केवळ एक गिराईक म्हणून आमचा कोकणी रिक्षावाला पेशंटशी कधीच वागत नाही. एक बरेच दिवस परब आजोबा माझ्याकडे आले नाहीत. मोहिते रिक्षावाला पण दिसला नाही. मला चुकल्यासारखं व्हायचं. एके दिवशी मोहिते दवाखान्यात आला आणि म्हणाला, डॉक्टर माझ्याबरोबर चला, परब म्हातारे लय सिरियस झालेत. घरच्यांनी दुसरा डॉक्टर केलाय पण म्हाताऱ्याने तुमची लय टायनी घेतल्याने एकदा तरी तुमका भेटूचा म्हणतात. मी विचारलं, अरे पण घरच्यांनी मला आणायला व्हिजिटला घेऊन यायला सांगितलंय का? मोहिते म्हणाला, नाही, पण तुम्ही माझ्यासाठी चला, एकदा नजर टाका आणि परत या. मी रिक्षात बसून त्या 30 किलोमीटर अंतरावरच्या खेड्यात गेलो. परबांना पाहिलं आणि ओळखलं की म्हातारे शेवटचा श्वास घेत आहेत. मला पाहून परबांच्या डोळ्यात जी चमक दिसली ती विसरण्यासारखी नाही. त्यांनी डोळ्यातून पाणी काढलं. त्यांना बोलताही येत नव्हतं पण बोलायची गरजच नव्हती. मी हात हातात घेतला, खांद्यावर थोपटलं, परत निघालो. मोहितेनं हॉस्पिटलला परत सोडलं आणि पैसे विचारले. स्वतःच्या खिशातनं देण्यासाठी हात घातला, कारण घरचे देणार नव्हते. ते पैसे घ्यायचेच नव्हते. 2 दिवसांनी परब गेले तेव्हा मोहितेनं फोन करून माहिती दिली आणि म्हणाला, म्हातारे तुमच्यासाठीच थांबले होते, सुटले. सिरियस पेशंट घेऊन येताना आमचा रिक्षावाला स्वतःच्या जीवाची रिक्षाची काळजी करत नाही. पेशंटला लवकरात लवकर पोहोचवायचं या एका ईर्ष्येत तो रिक्षा अक्षरशः दौडवतो. कोकणातल्या रस्त्यांवरून रात्री अपरात्री वेळी अवेळी पाऊस पाण्यात तो सेवा देतो. काही रिक्षावाले मोठे खड्याळ असतात. ओपीडीत पेशंटला घेऊन आले की हसत म्हणतात, भाऊनो आली तुमची आजी, आता वारीची पेशंट आहे तुमची, वारकरी, महिन्यातून एकदा तरी तुमका बघूचा असता. ओ डॉक्टरी, तुमच्या औषधानं बरी होता की तुमचा हात लागान. एखादा रिक्षावाला नंबर सोडून पुढे टोन म्हणतो, भाऊ जरा लवकर घ्यावा, दुसरा पॅसेंजर आणूचा. रिक्षानं आलेला जो पेशंट असतो तोही मध्येच घ्यावा, रिक्षावाल्याक जाऊचा. म्हणजे डॉक्टरपेक्षा रिक्षावाल्याला किंमत जास्त कधी कधी असते. काही वेळेला रिक्षावाला आणि मी मिळून पेशंटची भंकस करतो. घे औषे, रिक्षावाला म्हणतो, भाऊंची फी वाढली आहे, 500 रुपये बिल झाला. म्हातारी ठाम असते, म्हणते असा होचाच नाही, मी 25 वर्षाकडून येते, बाकीच्यांकडून घेतील पण माझे नाही. मग मी म्हणतो, औषध सध्या लय कडके असा, थोडे पैसे देऊन जा. म्हातारी तोंडावरून हात फिरवते, म्हणते, घे रे जिला, किती घेतच ते घे, म्हणून आपला बटवा माझ्या सुपूर्द करून टाकते. आम्ही सगळेच हसतो. कधी मात्र रिक्षावाला गंभीर चेहरा करून आतमध्ये येतो. म्हणतो, भाऊ आजचं म्हाताऱ्याचं चित्र काहीतरी वेगळा दिसता, जरा लवकर घेशात तर बरा. नेहमीचा हसरा रिक्षावाला असा गंभीर दिसला की मीही सावरतो. याचा अर्थ आज काहीतरी वेगळं आहे, रुटीन नाही आहे. रात्री अपराधी बेशुद्ध पेशंट घेऊन रिक्षावाले येतात, त्यावेळी मात्र चित्र पाहण्यासारखे असते. रिक्षावाला उचलून पेशंटला आत घेताना स्वतः रिक्षावाला धापा टाकत मदत करीत असतो. सलाईन लावताना, शीर सापडताना रिक्षावालाच तत्परतेनं प्रेशर द्यायला येतो. कोकणात त्यामुळेच ग्रामीण भागातल्या प्रॅक्टिसमध्ये जिवंतपणा आणि रसरशीतपणा आहे. रिक्षावाले स्वतः आजारी पडतात तेव्हा मात्र गंमत होते. रिक्षावाला पेशंट म्हणून स्वतः येतो तेव्हा विचारतो, का हो सरवणकराजी आली आहे का? रिक्षावाल्याला लाचतो, म्हणतो, नाही हो, आज माकाच बरा नाही आहे. मी आश्चर्यचकित होतो, रिक्षावाला आजारी असं कसं झालं? मी त्याला टेबलवर झोपवतो, उपचार करतो आणि बिल घेताना मग मला त्यानं आजवर केलेली मदत आठवते. पेशंटसाठी तो किती करतो ते आठवतं आणि बिल सांगताना जीव आखडते. आमच्याकडचा माणूस अजूनही थोडा अंधश्रद्धा आहे. बाहेरचा, करणी हे अजूनही आहे. रिक्षावाला मात्र त्या बाबतीत खूप पुढारलेला असतो. पेशंटला अशा उपायांपेक्षा डॉक्टरकडे गेलं पाहिजे हे पटवतो आणि वैद्यकीय उपचार करायला लावतो. कित्येक वेळा तो मला सुद्धा क्ल्यू देतो. एखादा पेशंट खूप वेग सिम्पटम सांगत असेल तर तो सुचवतो, भाऊ जरा शुगर तपासूया काय, भाऊ जरा थायरॉइडचा बघता काय. आणि काही वेळा मी थक्क होतो, खरंच शुगर किंवा थायरॉइड डिस्फंक्शन सापडते. काही वेळेला पेशंट नाटक करतोय असं मला जेव्हा वाटतं, कारण ती लक्षणं पुस्तकाच्या बाहेरची असतात. मग रिक्षावाला पेशंटला खूप जवळ ओळखत असतो. तो मला बाजूला घेतो आणि हळूच सांगतो, भाऊनो ही बाई नाटक करणाऱ्यातली नायात लय कष्टाळू आ. मग मी पुन्हा नीट बघतो आणि मग इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स किंवा अर्ली स्ट्रोक वगैरे काहीतरी सापडतो. त्यामुळे रिक्षावाला हा माझ्या कोकणातला प्रॅक्टिसचा जीवाभावाचा साथीदार आहे. सादिकले रिक्षावाला, पवार रिक्षावाला, तळेकर, पाटणकर, मटकर, आता किती रिक्षावाले आज माझ्या वैद्यकीय अनुभवांना समृद्ध करतायत, श्रीमंत करतायत.